नमस्कार मित्रांनो, बघा अशा प्रकारे तूर कुटली जाते बघा. तुम्ही जे तूरची डाळ खाता त्याची पहिली प्रक्रिया तूरच्या झाडाला कापावं लागतं. नंतर त्याला वाळू द्यायचं 2-4 दिवस. मग नंतर त्याची अशी काट्याने त्याची बारीक बुगा करायचा. बघा माझी बायको करते बघा बुगा. नंतर ह्याला वावराच्या दिशेने उडवायचं. तूर खाली राहते आणि ते त्याचं वसा हे असतं तर पाला ते निघून जातो. पाहा मित्रांनो, अजून कापूस आहे बघा. 2-4 बोंड होते, हिरवे होते, आता पांढरे झाले. आता तूर बुडवायची पीठ राहिली अजून. डाळीपुरती होती बघा, वर्षभर जाते कसा पण. बघा अशी तूर बुडवते बघा. मेहनत लागते माहिती आहे शेतकऱ्याला. खरा कष्टकरी म्हणजे शेतकरी. तुम्ही पैसे देता पण ते कष्ट खूप असतात. त्याला 6 महिने 6-7 महिने सांभाळायचं. खत, फवारणी, नांगरणी, कोळपणी असे बरेचसे काम असतात. तुम्हाला शेतकऱ्याच्या वेदना समजू शकत नाहीत. खूप मेहनत असते शेतीमध्ये. कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नाही. दानी वो बात है जा बंद करे अड़ी हो चलो बंद कर काय हो? बात है ना जा नाग दिसो सो तू बंद करे बापू. आपण डेट ना तुला लागत फळी फळी का म्हणले ने हां काय करायचे कधी कुठं फळी जास्त कुठं धंदा नाही होता. फक्त बरं पटकेर काढून फक्त बरं तीन बात है रे पट रे सवार का सवार
बघा ऐक नाही मेहनत सगळी चाळणी करावं लागते. नानी हे जा लवकर लानी पडलं देखा सवार सवार कोणी हे जा सवार कोण कुठे आलो पडलं देख ना लवकर चल घरी जाऊ. मग असं आता याला जमा करायची चाळून चाळून वरती जे असतं ते सालं साईडला फेकायचं ते खाली मग तूर असते. मग ज्या दिशेने वारा असेल तिकडे हे करायचं त्याला वरून खाली सोडायची हळूहळू. पाला सालट बाजूला पडतं आणि खाली तूर राहते बघा. काम सोपं कोणतं नसतं हो. मेहनत असतेच प्रत्येकामध्ये. मेहनतीशिवाय फळ भेटत नाही. बघितली का तूर बघा अशी खाली तूर असते बघा. त्याला पूर्ण चाळून चाळून एक ठिकाणी जमा करायची. जिकडे वारा असेल त्या दिशेने त्याला वरून खाली फेकायची सोडायची हळूहळू. बघितलं का तूर पांढरशी तूर बघा अशी तूर असते बघा. चालेल की ओढी रे वाचला होतो बघा ते लायच्या बघ कच्चं हे बघा मोहरी झाड माहिती आहे तुम्हाला मोहरी कशी असते ते अशी असते बघा मोहरी. हे बघा मोहरी झाड वाळले ते बघायचं मोहरी. हे बघा मोहरी अशी असते मोहरी झाड वाळले आता. हा बघा वांग्याचं तुला वांगा माहिती आहे का वांगा. हे बघा वांग्याचं झाड दिसलं का वांगा. हे बघा वांगा वांग हे बघा असं असते बघा वांग्याचं झाड. अशी वांगे लागतात बघा. लक्षात राहू द्या माहीत नसेल तर माहिती करून घ्या. 4 झाडे आमच्या आहेत वांग्याची. 1 झाड 2 एक वांग लागलं बघा. आता भाजीला न्यावं लागणार आता ते एक झाड. शेतकरी असल्यावर माळव्याची कमी नसते हो. शेतामध्ये लावून ठेवतो आम्ही मिरच्या वांगे भरपूर. अजून कापूस फुटला तर उद्या याच्या लावून कापूस. जमा करावं लागेल ह्याला पण बडून टाकायची. एक राहील बघा भार राहील. ओके जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. ओके बाय.